थर्ड एक्झाम्पल घेऊ. एक्स प्लस वाय इक्वल टू 0, 2x मायनस वाय इक्वल टू 9. ठीक आहे, याला ग्राफिकल मेथडने आपण सॉल्व्ह करू. एक्स प्लस वाय इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इक्वल टू 9. तर दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन लिहायचे, थोडं अंतर ठेवून लिहायचे. खाली आपण त्याचं टेबल बनवू, पण टेबल बनवण्याआधी नेहमीप्रमाणे वायची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, पहिले हे सॉल्व्ह करू. देअरफॉर आता वाय प्लस आहे, तो प्लसच ठेवायचा. इकडचा मायनस प्लस एक्स त्या साईडला न्या, तो मायनस होईल. म्हणजे y इक्वल टू 0 मायनस एक्स. देअरफॉर y इज इक्वल टू 0 मायनस एक्स मायनस एक्स. ठीक आहे, आता हे x चे व्हॅल्यूज घेऊ. x y एक्स वाय. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू जे तुम्ही घेणार त्याचा निगेटिव्ह येईल फक्त इथं y ची व्हॅल्यू, कारण की y इक्वल टू मायनस एक्स आहे. ठीक आहे, आता सपोज y ची व्हॅल्यू घेऊ. पहिले x ची व्हॅल्यू घेऊ 0. 0 जर घेतली तर y इक्वल टू मायनस आणि x ची व्हॅल्यू 0. आता 0 प्लस मायनस काहीच नसतो, डायरेक्टली आन्सर येईल 0 0 आणि ऑर्डर पेअर येईल 0 0. ठीक आहे, पुढे घेऊ सपोज 3 व्हॅल्यू घेऊ. x ची व्हॅल्यू 3 घेतली, आता 3 घेतली मग y इज इक्वल टू मायनस आणि x ची व्हॅल्यू 3 म्हणजे y इक्वल टू किती आला मायनस 3. ठीक आहे, म्हणजे ही जी ऑर्डर्ड पेअर आहे 3 मायनस 3. पुढे x ची व्हॅल्यू घेऊ सपोज मायनस 4 घेऊ. मायनस 4 म्हणजे y इज इक्वल टू हे मायनस साइन आणि x ची व्हॅल्यू मायनस 4 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे हे आलं 4. ऑर्डर्ड पेअर आहे त्याची मायनस 4 4. आणि लास्ट सपोज कोणता एक निगेटिव्ह नंबर घ्या दुसरा अजून मायनस 2 घेतला. ठीक आहे, मायनस 2 जर घेतला तर याचा ऑपोजिट कसं आहे, म्हणजे y इक्वल टू मायनस आणि x ची व्हॅल्यू मायनस 2 म्हणजे मायनस मायनस परत प्लस 2. ऑर्डर्ड पेअर आहे मायनस 2 2. अशा प्रकारे हा टेबल तयार झाला. y इक्वल टू मायनस एक्स होता, म्हणजे आपण काय करतो इथं जी x ची व्हॅल्यू असेल त्याची ऑपोजिट व्हॅल्यू y असेल, म्हणजे फक्त त्याच्या पुढे मायनस साइन लागेल. म्हणजे x ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह घेतली तर y ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. x ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली तर y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, आता इथं 2x मायनस वाय इक्वल टू 9. आता y निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करून घ्या, म्हणजे हा मायनस वाय तिकडे घ्या आणि तिकडचा 9 इकडे घ्या. म्हणजे 2x प्लस 9 इकडे मायनस 9 होईल इक्वल टू मायनस वाय तिकडे प्लस होईल. देअरफॉर y इक्वल टू 2x मायनस 9. 2x मायनस 9. ठीक आहे, मग आता टेबल बनवू. x y आणि ऑर्डर्ड पेअर एक्स वाय. एक्स ची व्हॅल्यू सपोज 0 घेतली, मग आता हे 0 व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकायची. y इज इक्वल टू 2x मायनस 9 याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकायची 0 म्हणजे 2 इंटू 0 मायनस 9. 2 इंटू 0 0 0 मायनस 9 मायनस 9. ठीक आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू आली मायनस 9 0 मायनस 9. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू घेतली सपोज 2 घेतली, मग 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 2 मायनस 9. 2 इंटू 2 4 4 मायनस 9 मायनस 5. एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली त्यासाठी y ची व्हॅल्यू किती आली मायनस 5. ऑर्डर्ड पेअर 2 मायनस 5. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू घेतली सपोज 6 घ्या, थोडं मोठं पण संख्या घ्यायची पण जास्त मोठी नाही घ्यायची. 6 घेतली, मग y इक्वल टू 2x मायनस 9. 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 6 मायनस 9. 2 6 जा 12 12 मायनस 9 3. y ची व्हॅल्यू आली 3 6 3. आणि लास्ट 5 सपोज 5 घेतले. कोणते नंबर घ्या तुम्ही, असं काही नाही की मी जे घेतोय तेच घ्या, तुम्ही कोणते नंबर घेऊ शकता पण जास्त मोठे नाही घ्यायचे की ग्राफच्या बाहेर झालं पाहिजे आपलं. ठीक, 5 इक्वल टू 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 5 मायनस 9 इक्वल टू 2 इंटू 5 10 10 मायनस 9
किती आलं आन्सर 1, म्हणजे वायची व्हॅल्यू आली 1, 5 1. अशा प्रकारे टेबल तयार झाला. आता याचा ग्राफ आपण ग्राफ पेपरवर काढू. ठीक आहे, बघा आता आपण ग्राफ काढू. पहिला पॉईंट आहे 0 0 0 0 म्हणजे हा डायरेक्टली ओरिजिनवर येईल. इथे लिहायचा हा 0 0. ठीक आहे, 0 0 लिहिला. आता दुसरा पॉईंट आहे 3 -3 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर -3. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर -3 म्हणजे या ठिकाणी 3 -3. ठीक आहे, दिला पॉईंट. आता पुढचा पॉईंट आहे -4 4 म्हणजे आता एक्स ॲक्सिसवर -4 आणि वाय ॲक्सिसवर 4. एक्स ॲक्सिसवर -4 आणि वाय ॲक्सिसवर 4 असं. -4 4. ठीक आहे, पुढे -2 2. एक्स ॲक्सिसवर -2 वाय ॲक्सिसवर 2. इथं पॉईंट प्लॉट केले -2 2. आता चारही पॉईंट प्लॉट झाले, त्यांच्यातून लाईन काढू आपण. आता तिथून लाईन ड्रॉ करू. सॉरी लाईन ड्रॉ झाली याच्यातून. ठीक, याचं इक्वेशन लिहू एक्स प्लस वाय इक्वल टू 0. ठीक आहे, आता दुसरी लाईन आहे 2x - y इक्वल टू 9. त्यांचे कॉर्डिनेट्स कोणते कोणते? त्याचे कॉर्डिनेट्स आहे पहिला 0 - 9. 0 - 9 म्हणजे आता याचं एक्स कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट वाय ॲक्सिसवर राहील, म्हणजे ऑन वाय ॲक्सिस -9 या ठिकाणी 0 - 9. पुढचा आहे 2 - 5 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर -5. 2 - 5. पुढचा आहे 6 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर 3. एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर 3. 6 3. आणि लास्ट आहे 5 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 5 आणि वाय ॲक्सिसवर 1. एक्स ॲक्सिसवर 5 वाय ॲक्सिसवर 1. 5 1. ठीक आहे, आता याच्यातून लाईन ड्रॉ करू. लाईनचं इक्वेशन इथे लिहायचं 2x - y इक्वल टू 9. आता हे दोघं लाईन कुठे इंटरसेक्ट करत आहे? या ठिकाणी. ठीक आहे, या पॉईंटला ते इंटरसेक्ट करत आहे. त्या पॉईंटचं कॉर्डिनेट्स काय आहे? 3 - 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर -3. म्हणजे आपण असं सोल्युशन लिहू शकतो, हिअर द टू लाईन्स इंटरसेक्ट each other at point 3 - 3. Therefore, the solution of the given simultaneous equation is 3 - 3. म्हणजे याचं सोल्युशन काय आहे? 3 - 3. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचं घेऊ आता. फोर्थ एक्झाम्पल घेऊ. 3x - y इक्वल टू 2, 2x - y इक्वल टू 3. इक्वेशन आहे 3x - y इक्वल टू 2 आणि 2x - y इक्वल टू 3. दिलेले इक्वेशन ॲज इट इज दिले. लक्षात? आता यांना वायच्या फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे वायची व्हॅल्यू लिहू. देअरफॉर आता -y साठी आपण माहिती आपण काय करतो, -y त्या साईडला घ्या आणि तिकडचा नंबर या साईडला घ्या, म्हणजे दोघांचे साईन चेंज होतील. म्हणजे हा 3x ॲज इट इज, तिकडचा +2 इकडे झाला -2 इक्वल टू, आणि इकडचा -y तिकडे +y. 3x - 2 इक्वल टू y. दॅट इज y इज इक्वल टू 3x - 2. ठीक आहे, आता याचा टेबल ड्रॉ करू. x y x y ऑर्डर्ड पेअर.
ठीक आहे, पहिला नंबर घेतला समजा 2, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली. आता या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 2 टाकायची, म्हणजे y इज इक्वल टू 3x मायनस 2. मग एक्सची व्हॅल्यू किती टाकली 2. ठीक आहे, मग 3 इंटू 2 मायनस 2, 3 इंटू 2 6, 6 मायनस 2 इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू आली 4. ऑर्डर्ड पेर आली मग त्याची 2 4. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा नंबर घेतला समजा 0 घेतला. आता इक्वल खाली इक्वल टू, आता हे 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 मायनस 2, 3 इंटू 0 0 0 मायनस 2 मायनस 2. आन्सर होता आता मायनस 2, 0 मायनस 2. ठीक आहे, पुढे -1 घेतली सपोज, इक्वल टू 3 इंटू -1 मायनस 2, 3 इंटू -1 मायनस 3 मायनस 2. दोघांची साईन सेम आहे, ॲडिशन करा. 3 + 2 5, कॉमन साईन द्या मायनस. म्हणजे याची व्हॅल्यू घेतली आपण समजा -1, तर मग याची व्हॅल्यू किती आली, वायची व्हॅल्यू -5. ठीक, नंतर शेवटची व्हॅल्यू घेऊ समजा 3 व्हॅल्यू घेतली, मग इक्वल टू खाली इक्वल टू 3 इंटू 3 मायनस 2, 3 इंटू 3 9 मायनस 2, 9 मायनस 2 किती होतात 7. म्हणजे वायची व्हॅल्यू आली 7. ठीक आहे, अशा प्रकारे टेबल तयार झाला. हे ऑर्डर पेर लिहून घेऊ, -1 -5 आणि हे 3 7. ठीक, हे ऑर्डर पेर तयार झाले. आता दुसरं इक्वेशन 2x मायनस वाय इक्वल टू 3. इथं पण तसंच करायचं, -y तिकडे या आणि तिकडचा +3 इकडे या. म्हणजे 2x ॲज इट इज, +3 इकडे झाला -3 इक्वल टू -yचा तिकडे झाला +y. दॅट इज y इज इक्वल टू 2x मायनस 3. याचा टेबल तयार करू, x y x y. ठीक आहे, आता समजा x ची व्हॅल्यू घेतली समजा आता 4 घेतली, मग y इज इक्वल टू 2x मायनस 3 आहे. 2 इंटू x ची व्हॅल्यू 4 मायनस 3, 2 इंटू 4 8 आणि पुढे -3, 8 मायनस 3 5. ऑर्डर पेर आहे त्याची 4 5. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू घेतली समजा 3, खाली इक्वल टू 2 इंटू 3 मायनस 3, x ची व्हॅल्यू टाकली 3, 2 इंटू 3 6, 6 मायनस 3 3. x ची व्हॅल्यू 3, तर y ची व्हॅल्यू पण 3 3 3. तर आता पुढे व्हॅल्यू घेऊ समजा 0. एखादी 0 व्हॅल्यू घ्यायचीच. ठीक आहे, सोपं जातं, कारण की ते कोणतं तरी ॲक्सेस वरून जातो पॉईंट. 0 घेतला, हां 0 घेतला, तर इथे कसं होईल 2 इंटू 0 मायनस 3. आता 2 इंटू 0 0, 0 मायनस 3 मायनस 3. इथं पॉईंट आला -3, 0 मायनस 3. पुढे x ची व्हॅल्यू घेतलं समजा 5 जर घेतली, मग इक्वल टू 2 इंटू 5 मायनस 3, 2 इंटू 5 10, 10 मायनस 3 इक्वल टू 7. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली 7, 5 7. हे ऑर्डर्ड पेअर आले आता. ठीक आहे, पहिल्या इक्वेशनचे, दुसऱ्या इक्वेशनचे. आता आपण याचा ग्राफ काढू, ग्राफ पेपरवर. आता पहिला पॉईंट घेऊ आपण पहिल्या इक्वेशनचा. पहिला पॉईंट आहे 2 4, म्हणजे x ॲक्सिसवर 2 आणि y ॲक्सिसवर 4. x ॲक्सिसवर 2, y ॲक्सिसवर 4 या ठिकाणी 2 4. दुसरा पॉईंट आहे 0 -2. 0 -2 म्हणजे x कोऑर्डिनेट 0, म्हणजे तो पॉईंट कुठे असेल y ॲक्सिसवर, -2 या ठिकाणी 0 -2. पुढचा आहे -1 -5. x ॲक्सिसवर -1, y ॲक्सिसवर -5. x ॲक्सिसवर -1 आणि y ॲक्सिसवर -5 या ठिकाणी -1 -5. पुढचा आहे 3 7. x ॲक्सिसवर 3 आणि y ॲक्सिसवर 7. x ॲक्सिसवर 3, y ॲक्सिसवर 7 या ठिकाणी.
3 7. ठीक आहे. तर आता हे चारही पॉईंट प्लॉट झाले. आता लाईन ड्रॉ करू. लाईनचं इक्वेशन काय? 3x - y = 2. ठीक आहे. तर आता पुढचे पॉईंट आहे पुढच्या इक्वेशनचे 4 5. x ॲक्सिसवर 4, y ॲक्सिसवर 5. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे 3 3. x ॲक्सिसवर 3, y ॲक्सिसवर 3. त्यानंतर 0 - 3. x ॲक्सिसवर 0, y ॲक्सिसवर -3. 0 - 3. आणि शेवटचा 5 7. x ॲक्सिसवर 5, y ॲक्सिसवर 7. x ॲक्सिसवर 5 आणि y ॲक्सिसवर 7. फाईव्ह 7. ठीक आहे. चारही पॉईंट प्लॉट झाले. आता लाईन ड्रॉ करू. लाईनचं इक्वेशन 2x - y = 3. आता दोघं लाईन कुठे इंटरसेक्ट करताय? या ठिकाणी. ठीक आहे. दोघं लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करताय? या ठिकाणी. म्हणजे कोणता पॉईंट येतो? x ॲक्सिसवर -1 आणि y ॲक्सिसवर -5. हा लक्षात. दोघं पॉईंट एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करत आहेत? -1 -5 या ठिकाणी. म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -5. हिअर the two lines intersect each other at point -1 -5. Therefore the solution of the given equation is -1 -5. ठीक आहे. अशा प्रकारे हा आहे.